आणखी एका मोठी बातमी आहे। जालना खामगाव आणि जालना जळगाव या रेल्वे मार्गाला केंद्र सरकारनं येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आहे। यासह विविध मागण्यांसाठी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीनं जालना रेल्वे स्थानकाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आलं। येणाऱ्या बजेटमध्ये हा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी केली आहे। जालना प्लॅटफॉर्म रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म पासून फक्त 500 मीटर रस्ता जर हा बायपासला जोडला तर या सर्व ट्रक्स या बाहेरच्या बाहेर जाऊ शकतील। रेल्वेची 500 एकर जागा आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की जालना शहरामध्ये मैदानांची खूप संख्या कमी आहे आणि म्हणून तरुणांना व्यायामासाठी, खेळण्यासाठी, वृद्धांना जॉगिंगसाठी एक खूप मोठं मैदान या ठिकाणी उपलब्ध आहे। तिथे एक मोठं स्टेडियम झालं पाहिजे। या जालना शहराच्या अनुषंगाने हे शहर अत्यंत महत्त्वाचं मराठवाड्यातलं शहर असल्यामुळं रेल्वेची यातायात वाढणं यासाठी रेल्वे संघर्ष समितीचे आंदोलन करतंय। याला मी आमच्या पक्षाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।